श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपले सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे आणि या सणाची खरी सुरुवात होते ती वसुबारसेपासून. यंदा 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आली आहे आणि या धनत्रयोदशीला धन्वंतरी देवीची पूजा केली जाते. घरात सर्वांना आरोग्य लाभावं अशी त्यामागे भावना असते आणि त्याचप्रमाणे या दिवशी गणपती बाप्पा आणि लक्ष्मी देवीची देखील आराधना केली जाते. तसेच या दिवशी सोन्या चांदीची देखील खरेदी करण्यात येते आणि या दिवशीच 13 दिवे लावण्याची आपल्याकडे परंपरा आहे. घरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे दिवे लावले जातात. आपल्या हिंदू धर्मशास्त्र सांगतं की हे दिवे लावल्यानं आपल्या घरामध्ये भरभराट होते, लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि आपल्याला धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि म्हणूनच हे 13 दिवे लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या धनत्रयोदशीला आपल्याला हे 13 दिवे कुठे लावायचे आहेत आणि हे दिवे लावत असताना आपल्याला या दिव्यात कोणती तरी एक वस्तू टाकायची आहे. आता ही कोणती वस्तू आपल्याला या दिव्यात टाकायची आहे, ही वस्तू टाकल्यामुळं आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची भरभराट होणार आहे. आता ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. या धनत्रयोदशीला माता लक्ष्मी, धन्वंतरी देवता आणि धनाची आणि संपत्तीची देवता कुबेर यांची विशेष पूजा केली जाते. माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केल्यानं आपल्या घरामध्ये संपत्ती, धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्याचबरोबर भगवान धन्वंतरी हे आरोग्याची देवता असल्यामुळं या दिवशी त्यांचा प्रकट दिन असतो आणि या दिवशी आपण त्यांची जर पूजा केली निरोगी आरोग्य लाभतं. तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये या धनत्रयोदशीविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर आज आपण हे 13 दिवे कुठे लावावेत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या हिंदू धर्म ग्रंथानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जर हे 13 दिवे लावले तर अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हे दिवे लावायचे आहेत. तर आपल्याला हे 13 दिवे दीपदानासाठी जे लागणार आहेत तर ते दिवे आपल्याला या धनत्रयोदशीच्याच दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत. तुम्ही जर यापूर्वी जर ते दिवे खरेदी करून आणले असतील तरी देखील चालू शकतील, पण तुम्ही त्यातील जर 1-2 दिवे वसुबारसला किंवा इतर दिवशी जर वापरले असतील आणि तुम्ही या दीपदानात ते पुन्हा देखील वापरणार असाल तर चुकूनही दिवे ते वापरायचे नाहीत. आपल्याला हे नवीनच दिवे धनत्रयोदशीला किंवा त्याच्या अगोदर आणून ठेवले असतील तरी चालतील. तर हे दिवे आपल्याला नवीनच हे दीपदानासाठी वापरायचे आहेत. तर आता आपण ही धनत्रयोदशीची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला हे 13 जे दिवे घेतलेले आहेत तर ते दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. आता ही प्रज्वलित करत असताना आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणी ही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे, केलेली आहे, तर त्यासमोर आपल्याला एक पाट ठेवायचा आहे आणि या पाटावरती आपल्याला हे ताट ठेवायचं आहे आणि आपण हे जे 13 दिवे घेतलेले आहेत तर हे 13 दिवे आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये वाती लावून आपल्याला याच्यामध्ये देशी गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. तर त्या सर्व दिव्यांमध्ये आपल्याला हे तूप घालून घ्यायचं आहे. जर समजा तुमच्याकडे जर देशी गाईचं जर तूप नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचं देखील हे दिवे लावू शकता आणि जरी मोहरीच्या तेलाचं नसेल तरी देखील तुम्ही आपल्या घरामध्ये जे असेल तर ते तेल वापरू शकता. परंतु देशी गाईच्या तुपाचा जर दिवा लावला तर याचा आपल्याला अतिशय फायदा होतो, लवकर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. तर त्यासाठी आपल्याला या मोहरीच्या तेलाचा किंवा देशी गाईच्या तुपाचा अवश्य वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे 13 दिवे या ताटामध्ये लावायचे आहेत आणि हे ताट त्या दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. या दिव्यांचं आपण पूजन करून घ्यायचं आहे आणि हे दीपदान आपल्याला आपण ज्या ठिकाणी ही पूजा केलेली आहे तर त्या पूजेच्या समोर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या दिव्यांमध्ये जी वस्तू टाकायची आहे तर ती वस्तू म्हणजे आपल्याला या प्रत्येक दिव्यामध्ये 2-2 लवंगा टाकायच्या आहेत आणि या लवंगा लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय अशा लवंगा आहेत आणि या लवंगा आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करत असतात आणि यामुळं आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी येण्यास, भरभराट होण्यास देखील फायदा होतो. तर त्यासाठी आपल्याला यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये 2-2 लवंगा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर अजून एक आपल्याला अत्यंत महत्त्वाची आणि लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारी वस्तू
टाकायची आहे. ती थोडीशी महाग असेल तरी देखील आपण या जमल, आपल्याला जर जमणार असेल तरी तुम्ही या दिव्यामध्ये टाकायची आहे. आणि जर तुम्हाला ती नाही भेटली तरी देखील चालू शकते. लवंगा तर आपल्याला अवश्य टाकायचे आहेत. तरी पण आपल्याला ती जर वस्तू मिळाली तर आपण अवश्य टाकावी. ती म्हणजे केसर, जे आपल्याला बाजारामध्ये मिळेल. आणि यातील या केसराची एक एक पाकळी आपल्याला याच्यामध्ये या दिव्यांमध्ये टाकायची आहे. आणि असे हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. आणि हे दिवे घेऊन आपल्याला हे जे आपण धन्वंतरी देवतेची आणि लक्ष्मी मातेची आणि कुबेर देवाची जी पूजा मांडलेली आहे तर त्यांना आपल्याला ओवाळायचं आहे या दिव्यांनी. आणि हे दिवे आपल्याला या पाटावरती पुन्हा एकदा ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर विधिवत पूजा झाल्यानंतर आता आपल्याला हे दीपदान करायचं आहे. तर त्यातील जो पहिला दिवा आहे तर तो घेऊन आपल्या घरातील जो कचऱ्याचा डबा डस्टबिन असेल तर त्याच्या बाजूला आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे. असा जर तुम्ही दिवा लावला तर आपल्या कुटुंबातील अकाली मृत्यूची भीती कमी होते. त्याचबरोबर आपल्याला जो दुसरा दिवा आहे तर तो घेऊन तो दिवा आपल्या घरातील देवघरात ठेवायचा आहे. आणि असा जर दिवा तुम्ही आपल्या देवघरामध्ये जर लावला अखंड सौभाग्य प्राप्त होतं. आता जो तिसरा दिवा आहे तर तो लक्ष्मी मातेसमोर आपल्याला लावायचा आहे. आणि यामुळं आपल्याला आर्थिक लाभ आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती मिळते. आणि म्हणून आपल्याला हा तिसरा दिवा लक्ष्मी मातेजवळ लावायचा आहे. आता चौथा दिवा हा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे. असं म्हणतात की तुळशी मातेजवळ आपण जर हा दिवा लावला तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि आपल्या घराची भरभराट होण्यास देखील मदत होते. त्याचबरोबर आपल्याला पाचवा जो दिवा आहे तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्यासमोर आपल्याला हा पाचवा दिवा लावायचा आहे. असं म्हणतात की यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते किंवा वाईट नजर असते, नजर दोष असतो तर हे सर्व दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्याचबरोबर सहावा जो दिवा आहे तर तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे. आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली जो ठेवणार आहोत तर तो मोहरीच्याच तेलाने पेटवून ठेवायचा आहे आपल्याला. जर तुम्हाला शक्य झाला नाही मोहरीचं तेल तर तुम्ही तुपाचा, परंतु काहीही झालं तरी मोहरीच्या तेलाचाच दिवा या पिंपळाच्या झाडाखाली लावला जातो. आणि असं म्हणतात की हा जर दिवा लावला तर आपल्याला आर्थिक संकटांपासून मुक्तता मिळते, आपलं संरक्षण होतं. आता जो सातवा जो दिवा आहे तर आपल्या घराजवळील कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हा सातवा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळं देखील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आपल्या घराची भरभराट होण्यास मदत होते. आपल्या घरामधील जी गरिबी आहे तर ती दूर होण्यास यामुळं मदत होते. त्याचबरोबर आपला जो आठवा जो दिवा आहे तो अगोदर जो पहिला मी दिवा सांगितलेला होता तर तो दिवा आपल्याला आपल्या घरामधील जो कचऱ्याचा डबा असतो, ज्या ठिकाणी आपण घरात जो कचरा निघतो, अलक्ष्मी जे निघते आणि त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतो तर तिथं आपल्याला लावायचा होता. आता जो आठवा जो दिवा आहे तर तो आपल्या घराच्या बाहेर एखादा जो कचऱ्याचा डबा असतो किंवा आपण जिथं आपल्या अंगणातील केर कचरा टाकत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर हा जर दिवा लावला तर यामुळं वाईटाचा नाश होतो आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी येण्यास मदत होते. तर त्याचबरोबर नववा जो दिवा आहे तर तो आपल्याला टॉयलेट म्हणजे आपल्या टॉयलेट बाथरूमच्या बाहेर लावायचा आहे. आणि यामुळे देखील आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. 10वा जो दिवा आहे तर तो आपल्या घराच्या छतावरती आपल्याला लावायचा आहे. आणि तो लावल्यामुळं आपल्या जीवनातील अंधार दूर होतो आणि आपल्या जीवनामध्ये सर्व काही मंगलमय घडण्यास सुरुवात होते. 11वा जो दिवा आहे तर तो आपल्या घराच्या खिडकीजवळ आपल्याला लावायचा आहे आणि तो लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं म्हणतात की यामुळं आपल्या घरातील जी वाईट शक्ती असते, नकारात्मक शक्ती असेल तर ती दूर होण्यास यामुळे मदत होते. आणि 13वा दिवा हा आपल्या अंगणामध्ये लावायचा आहे. यामुळं लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये लवकर प्रवेश करते. त्याचबरोबर आपल्या घरातील जो जुना दिवा असेल, जो आपण दररोज वापरण्यात असतो, तर हा जुना जो दिवा आहे तर तो घ्यायचा आहे आणि आपण रात्री झोपण्यापूर्वी आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, दरवाजा आहे, तर त्याच्यावरती आपल्याला तो लावायचा आहे. आणि यासाठी आपल्याला जुन्याच दिव्याचा वापर करायचा आहे. आणि हा दिवा लावत असताना आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे. आणि वास्तविक दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. आणि असं म्हणतात की या दिवशी आपण हे सर्व घरात दिवे लावल्यानं आपल्या घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आणि यालाच यमदीपदान असं देखील म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे आपल्याला हे 13 दिवे आपल्या घरामध्ये ज्या ज्या मी ठिकाणी सांगितलेले आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला या धनत्रयोदशीला प्रज्वलित करायचे आहेत. आणि त्यामध्ये ही वस्तू जी मी सांगितलेली आहे तर ती अवश्य टाकायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर हे
13 दिवे जर प्रज्वलित केले तर लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये वास करणार आहे. तुमच्या घरामध्ये तिच्या कृपेने भरभराट होणार आहे. घरे धनधान्याने आणि संपत्तीने भरणार आहे. आणि यासाठीच आपल्याला या धनत्रयोदशीला हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.